मस्त बहारदार ड्रायफ्रूटचे लाडू. केस गळती, स्मरणशक्ती, कंबरदुखी, सर्वायकल यानं अशा अनेक समस्यांवर घरच्या घरी उपाय. लहान मोठे सर्वांना आवडणारे, स्त्रियांना विशेषतः गरोदरपणात, बाळंतपणात अत्यावश्यक असणारे, तीनही ऋतूत मुख्यतः हिवाळ्यात पोषक असणारे सुकामेवा लाडू. नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सुकामेव्याच्या लाडवांसाठी ना साखर वापरणार ना गूळ. सुकामेव्याच्या बाइंडिंगसाठी केवळ खजुराचा वापर करून सुकामेवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. 1 किलो लाडू बनवण्यासाठी 500 ग्रॅम खजूर असे बिया काढून काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर लागणार आहे 100 ग्रॅम बदाम, तेही असे बारीक कट करून घ्यायचे आहेत. इथं घ्यायचे सीडलेस काळे मनुके 50 ग्रॅम. लाडूचा पौष्टिकपणा आणखी वाढवण्यासाठी लागणार आहे जवस, तो घ्यायचा आहे 50 ग्रॅम. 50 ग्रॅम पांढरे तीळ घ्यायचे आहेत. पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या 50 ग्रॅम बिया घ्यायच्या आहेत. मेलॉन सीड म्हणजेच मगज बी 50 ग्रॅम घ्यायचं आहे. मी इथं घेतलेत काजू 50 ग्रॅम. हवं असल्यास तुम्ही जास्तही घेऊ शकता, तेही या पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर लाडूचे गुणधर्म आणखी वाढवण्यासाठी 50 ग्रॅम इतका डिंक आपल्याला घ्यायचा आहे. पौष्टिकतेची पॉवर हाऊस असलेली खसखस 20 ग्रॅम इतकी घ्यायची आहे. त्यानंतर 100 ग्रॅम इतकं सुकं खोबरं अशा पद्धतीनं रेग्युलर वापराच्या किसणीनं किसून घ्यायचं आहे. सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईमध्ये मीडियम गॅसवर खोबरं खरपूस परतून घ्यायचं आहे. रोजच्या आहारात खोबऱ्याचा समावेश असल्यास त्वचा आणि केस सुंदर राहण्यास मदत होते. असे हे खोबरे 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचे आहे. पिवळसर रंग होत आला की मोठ्या परातीत हे सर्व जिन्नस परतून काढून घ्यायचे. असे हे कोरडे जिन्नस आधी भाजून घ्यायचे आणि त्यानंतर घ्यायचे जवस. बघा, जवस खाण्याचे पण देखील भरपूर फायदे आहे. पचन सुधारतं, बद्धकोष्ठता दूर होते. त्यामुळे बाळंतपणात जवस घालून केलेले लाडू स्त्रियांसाठी उत्तमच आहेत. ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते, इम्युनिटी बूस्ट करते, शरीराला ऊर्जा प्रदान करते. असे हे जवस तडतड उडल्यानंतर ताटात काढून घ्यायचे आहेत. अशा फायदेशीर जवसाच्या चटणीची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर केली आहे, ती एकदा पाहून घ्या. यानंतर घ्यायचे आहेत पांढरे तीळ. पहा, घरामध्ये उपलब्ध नसले तरी लाडवामध्ये पांढऱ्या तिळाचा नक्कीच वापर करा. पांढऱ्या तिळामध्ये भरपूर जीवनसत्वे आहेत. तिळाचे सेवन केल्यानं हाडांचं आरोग्य सुधारतं, स्मरणशक्ती वाढते, हृदयासाठी फायदेशीर आहे, पचनक्रिया सुधारतं, त्वचेचे आणि केसांचे आरोग्य सुधारते. असे हे तीळ तडतड उडल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. आता बघा, फायबर, कॅल्शियम, लोह, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर प्रमाणात असलेली खसखस आहारात प्रमाणातच वापरायची. थोडीशी फुलत आली की लगेच काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. लाडू करण्यासाठी एकूण 50 ग्रॅम तूप आपल्याला लागणार आहे. यामध्ये मीडियम गॅसवर डिंक तळून घ्यायचा आहे. डिंकाचे देखील भरपूर फायदे शरीराला मिळतात, जसे की शरीराला ऊर्जा प्रदान करते, हाडे मजबूत करते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, थंडी खोकल्यापासून आराम मिळतो, बाळंतीण स्त्रीसाठी उपयुक्त आहे, वजन कमी होण्यास मदत होते. अशा गुणकारी डिंकाचा लाडूमध्ये नक्की समावेश करा. बघा, डिंक छान फुलत आलेला आहे. डिंक तळण्यासाठी फार कमी तुपाचा वापर केला आहे. सर्व डिंक फुलून आला की डिंकाचे असे खडे तुम्हाला थोडेफार दिसतील, तेव्हा हे हलकेच चमच्याने दाबत आपल्याला फोडून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे. बघा, हे दाताला चिकटणार नाहीत. त्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूटची जरी पूड करून लाडू बनवता तेव्हा फुललेला असा अख्खा डिंक घेऊ शकता. तर बघा, त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे आणि त्या तुपावरती ड्रायफ्रूट्स भाजून घेतो. तेव्हा खाताना ते क्रंची लागतात आणि पचायला देखील हलके होतात. आता बदामाचे वेगळे फायदे सांगायला नको. हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम, वजन कमी राहते, मेंदूचे कार्य सुधारते, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, झिंक यातून मिळते. त्यामध्ये लाडूमध्ये बदामाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता. याच तुपावरती काजू देखील ॲड करायचे. इथं काजू मी 50 ग्रॅम घेतले, तुम्ही 100 ग्रॅम देखील घेऊ शकता. काजू खाण्याचे देखील अनेक फायदे आहे. हृदयाचे आरोग्य सुधारते, इम्युनिटी बूस्ट करते, ब्रेन फंक्शनला मदत करते. आता यात घ्यायचं आहे मेलॉन सीड्स. बघा, खरबुजाच्या बिया ज्याला असं म्हणतो. त्यानंतर यामध्ये आपण बघा ताटात वाळून फोडून खायचो. या बियांबरोबरच आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पंपकिन सीड, ज्याला आपण भोपळ्याच्या बिया देखील म्हणतो, या लाडूच्या मिश्रणात आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर घ्यायचे काळे मनुके, ज्याला आपण ब्लॅक रेझिन्स असं देखील म्हणतो. तुम्हाला इथं आवडत असल्यास बेदाणे देखील घेऊ शकता किंवा 25 ग्रॅम मनुके आणि 25 ग्रॅम पिवळे मनुके असे देखील घेऊ शकता. आता हे सर्व मिश्रण परतून घेतल्यानंतर आधीच्याच परतलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करण्यासाठी काढून घ्यायचे आहेत. बघा,
काळे लवचिक असलेले खजूर प्रथमतः बिया काढून रिकाम्या कोणत्याही चांगल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून खलबत्त्याच्या बत्त्याने ठेचून घ्यायचे आहेत. ठेचून घेतल्यानंतर ते या पद्धतीने दिसतात. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तुपामध्ये हे हलकेच परतून घ्यायचे आहे. बघा, हे खजूर मिक्सरमधून काढल्यास मिक्सरचे भांडे खराब होऊ शकते. त्यासाठी इथं ही ट्रिक वापरायची. फार खजूर परतायचे नाहीत. 1 ते 2 मिनटं झाले की गॅस बंद करायचा. इथं बघा, दुसरीकडे तळेला डिंक मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. या पद्धतीनं पूड करून लाडूच्या मिश्रणात मिक्स करायचा. आता यात गरम असलेला गूळ मिक्स करायचा आहे, खजूर मिक्स करायचा आहे. आता या मिश्रणात सुगंधासाठी आपल्याला अर्ध्या जायफळाची जी पूड आहे ती किसून घेतलेली आहे आणि त्यात घातली. त्याचप्रमाणे 5 ते 6 वेलची आणि त्यात 1 चमचा साखर घेऊन अशा पद्धतीनं कागदामध्ये ठेचून घेतलेली आहे आणि ती यामध्ये ॲड केली. आता हे सर्व मिश्रण कोमट झाल्यावर हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे. या सर्व मिश्रणाची जी साहित्याची प्रमाणासहित यादी आहे मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. असे हे सर्व मिश्रण कोमट असतानाच मिक्स करून छान आकारात एकजीव करून दाबत लाडू तयार करून घ्यायचा आहे. बघा, यातील ड्रायफ्रूट्स तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध आहेत ते देखील घेऊ शकता. बघा ना, सर्व जिन्नस ॲड केल्यानंतर लाडूचे मिश्रण आत्ताच छान दिसत आहे. तुम्ही हा एक लाडू रोज सकाळी खाल्लात ना तर दिवसभर एनर्जी टिकून राहते. लहान मोठे वयस्कर माणसे, गरोदर तसेच बाळंतण माता या सर्वांसाठी पोषक असलेला हा लाडू तुम्ही घरी नक्की एकदा करून पहा. ही ड्रायफ्रूट्स लाडूची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना चॅनल शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त व्ह्यूअर्सपर्यंत हा चॅनल पोहोचेल. अशाच आरोग्यदायी आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी भेटूया पुढील भागात. बघा, एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते. अशा पद्धतीनं मस्त क्रंची आणि खूप टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे, पाहू शकता. भेटूया पुढील रेसिपीजमध्ये.